हॅलो मिस्टर तोरणे साहेब. चैतू जा. पहिल्यांदा पप्पाच्या कामात आलोय. तुमचा आज ऑफिसचा लास्ट दिवस आहे, कसं वाटतंय? हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही सगळे आता चाललो आहे पप्पांच्या ऑफिसमध्ये, कारण आज पप्पांची रिटायरमेंट आहे. तर आता आम्ही निघतो आहे आणि नंतरला पार्टी पण ठेवली आहे. कधी करणार मम्मी पार्टी? आज डिसाईड होईल. आज डिसाईड होणार आहे. काय? सॅटर्डे संडे बघून आम्ही पार्टी ठेवली आहे. सगळे फॅमिली फ्रेंड्स वगैरे सगळे येणार आहे. काय बोलतेस? काय? आमचा व्हिडिओ घेतला तरी चालेल. ये ना. काय ताई, ये तू पण व्हिडिओ काढते, तू पण. नाही आता नाही दिसत काढली. मी लगातार 2 दिवस डॅमला गेली आहे आणि त्याच्यामुळे एवढी काळपट झाली आहे मी, तरी नाही दिसत एवढी. छान दिसते. उलट काळा कुट्टा चेहरा झालेला आहे माझा. सकाळी 5 वाजता उठले आणि चाय केला, चपाती बनवली. चाय चपाती खाल्ली पप्पांनी, दीदीने खाल्ली. डोसे बनवले, अंडा डोसा केला. पप्पा डब्याला घेऊन गेले आणि नंतर मग भांडी घासली. काढला. आता बोल, मम्मी संपावर गेली तर? आणि मग मम्मी संपावर गेली तर काय होत? काय नाही. मग सकाळी तुम्हाला उठायला लागणार. संपावर गेले तर तुम्हाला उठायला लागणार. तुम्हाला आता आमचं तुम्हाला काम करायला लागणार. तुझं काहीच काम नाही. तसं पण तू काय कामाचा नाहीयेस. गाडी शिकवत नाही मला एवढं. त्या साईशा आणि त्याच्या मागे लागलेली, एवढं मला गाडी शिकवली नाही लोकांनी. 2 गाड्या असून बाहेर हायवे नाहीये, PH हायवे आहे ना. बाहेर शिकणं आपल्या एवढी जागा. हॅलो मिस्टर तोरणे साहेब. थँक्यू. आता एकच ती पण सेम टाइमवर बोलतो. हॅलो, कुठे आहे? फोन केला आले समोरच आहे. आमच्या सोबतच आलीस तू आमच्या मागे होते ना, खराब होईल. मला आमचा पाडला करत होतीस. पप्पा हे काय आहे? हे काय आहे? तुमच्या ऑफिस बद्दल सांगा जरा. हे आर्मीचं ऑफिस आहे. अच्छा. सेंट्रल अर्बन डेपो, COD मुंबई. हां. मग असं कोणी पण नाही आज जाऊ शकत? जाऊ शकत नाही, फक्त मिलिटरीवाले. आणि हे काय घर? हे क्वार्टर्स आहे, जे फॅमिली क्वार्टर्स आहे. ते फॅमिली क्वार्टर्स जे फौजी लोक राहतात ना, हां. ते क्वार्टर्स आहे. तिकडे आहे, तिकडे समोर आहे. आणि हे पण? नाही, हे नाही, हे प्रायव्हेट आहे. इथे तुमची मीटिंग होतात ना, कुठे मीटिंग होते? हे हाती व तिकडे हाती हत्ती मंदच आहे. तिकडे तुमची मीटिंग होतात? तिथे आमच्या अफसर लोक येतात ना, बाहेरचे मिलिटरी असतात मोठे मोठे. हां. आता 1 तारखेला मोठा मिलिटरी ऑफिसर येणार आहे. हां. त्याची आता तयारी चालू आहे. अच्छा.
हे पप्पांचं ऑफिस. ऑफिस इथे आत ऑफिस आहे. काय आम्ही असं आणणार बघा, असं जा चैतू जा जा ना जा चैतू जा साहेबाची ओसी साहेबाची गाडी आहे. ग्राउंड. हो बापरे, कधीचा फिरतोच आहे, एवढं मोठं आहे. हे आमचे पप्पा आणि ही प्राऊड वाईफ अँड प्राऊड चिल्ड्रन. आणि मी पण. गाल दुखले. आयुष्यात पहिल्यांदा पप्पाच्या कामात आलं. पहिल्यांदा. मम्मी कधी आलीस? तू पण कामासाठी आलेलीस ना? मी आलो मी कांदिवलीला आलो. पहिल्यांदा पप्पांच्या ऑफिसमध्ये आलोय आणि किती मस्त वाटते. गाड्या वगैरे स्वतःच्या पप्पांना बघून खूप प्राऊड फील होत आहे आम्हाला. आणि सगळ्यांनी ते आर्मीचे युनिफॉर्म वगैरे घातले, त्या अशा मोठ्या मोठ्या गाड्या अशा फिरत आहेत, ते बघून खूप असं प्राऊड फील होत आहे. हे माझं सर्व्हिस सर्टिफिकेट आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहे. आणि ही ट्रॉफी आहे. तुमचा आज ऑफिसचा लास्ट दिवस आहे, कसं वाटतंय? हा दिवस आहे माझा. मी जवळजवळ 35 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिसमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं आणि या सर्व्हिसमध्ये मी माझ्या परिवाराला लहानाचं मोठं केलं. त्यामुळे मला आता खूप आशय आनंद आहे, आशीर्वाद आहे. श्री राजेंद्र कोरले जी, इन्होंने अपना लगभग पूरा सर्विस यही किया है. COD मुंबई कांदिवली मराठ डिपो में आज यहाँ से अच्छे से रिटायर हो रहे हैं. जल्द ही इनका PPO वगैरह सब आ जाएगा और इन्होंने इनकी अच्छी सर्विस आगे के आज जो जीवन काल है उसके लिए हम इन्हें शुभकामनाएं देते हैं. आज एक स्नेह भोजन का प्रबंध किया गया है दोनों की तरफ से, तो उसका भी आप लोग लाभ उठाइए. और कोई कर्मचारी जो उन्होंने इनके साथ अच्छा समय बिताया हो, अगर कोई दो शब्द कहना चाहे तो कह सकता है. उससे पहले हम निवेदन करेंगे हमारे मटेरियल मैनेजर कनौजिया साहब को इनका सत्कार करने के लिए. काढते की नाही? ये हमारी प्रथा रही है कि जो भी रिटायर होता है उसे साथ जीवन के साथ विदा दिया जाता है. मुझे तो बहुत खुशी भी हो रही है और दुख भी हो रहा है. खुशी इस बात की हो रही है कि मैं अपने फैमिली के साथ थोड़ा वक्त निकालूंगा. दुख इस बात का हो रहा है कि मैं आपको छोड़ के जाऊँ. तो आपके सहयोग से मैंने इतनी सारी सर्विस निकाली, इसके लिए मुझे बहुत बहुत अच्छा लगता है.
ऐसा ही सहयोग मिले और एक साथ कुछ काम करें। ये हमारा घर है, ऑफिस जब जितना टाइम हम लोग निकालते उतना घर में वक्त नहीं निकालते। तो जो हमारे जो साथी है दोस्तों सबसे मिलजुल के रहो, अच्छा रहो, खुश रहो, बस यही समझिए। ऐसी बात नहीं है, ये दिल से भी दोनों बहुत ही एवरग्रीन है। मतलब एकदम ऐसे स्टीरियोटाइप सोच नहीं करके हमेशा एकदम खुले हंसते खेलते एकदम ऐसे ही रहते हैं। और कभी कोई एक दो में नहीं इस पर मैं ये बोलूँगा कि जैसे थोड़ा सा बताया कि परिवार के साथ टाइम स्पेंड करना बहुत अच्छा लगता है। लेकिन एक परिवार हम लोग भी है सेम में यूनिवर्सल के लिए बोलूँ कि हमेशा उन्होंने दोनों लोगों का एक खास बात ये कि उन्होंने अपना सर्विस बहुत अच्छे से की है। और सर्विस में रहते थे वो कल नहीं रहेंगे तो हम लोग मालूम पड़ेगा कि ये इंसान नहीं है, तो उससे मालूम पड़ता है कि उन्होंने सर्विस कितना अच्छा किया है। तो मैं चाहूँगा कि इनका जैसा यहाँ तक का उनका टाइम गया ना, उनका आगे का समय भी ऐसा ही जाए। थैंक यू। आज इनकी फैमिली कॉमरेड तोरने साहब की फैमिली यहाँ पे आई है, उनकी वाइफ, उनके बच्चे और उनके साथ में कुछ काम किए हुए, हमारे साथ में कुछ काम किए हुए रिटायरीज, आप सभी का हम यहाँ पे स्वागत करते हैं। जैसे कॉमरेड अब्दुल कुताब ने कहा कि दोनों व्यक्ति मतलब हमारी लीडरशिप तो रही है, लेकिन इन दोनों की एक अलग अलग पर्सनालिटी है। हम सब में अलग अलग गुण होते हैं। हम कभी चुप बैठ जाते हैं, कभी अन्याय सह नहीं सकते, कुछ लोग होते हैं कि सह जाते हैं। तो ये हमारे ऐसे कार्यकर्ता रहे कि अगर अधिकारी ने भी अगर कुछ बोल दिया हो तो जवाब तुरंत का तुरंत वहीं पे दे दिया जाता है। तो ऐसा लीडरशिप आज हमारे देश से जा रहा है, ये बहुत बड़ी दुख की बात है। बट कॉमरेड तोरने साहब की बात हम सभी को पता है, लेकिन अशोक साहब आपको एक बात बताता हूँ, एक वारदात हुई थी कि अधिकारी ने कुछ बोल दिया, तो अधिकारी को जगह पे उनको जवाब दिखा दिया, उनको पता था कि अब अधिकारी क्या हुआ। और एक हमेशा से मेरे पर्सनल टच रहा है कॉमरेड तोरने साहब से, मैंने काम साथ में किया है, हम दोनों लीडरशिप है, उनका काम मैंने देखा है। इवन हमारे क्लोजर को लेके हमने जो लड़ाई की, हमने जो यहाँ भागवत की, हमने दिल्ली में विजिट किया, मुंबई में अलग अलग जगह हम मिले, तो उनकी तरफ से भी काफ़ी इनपुट्स था, काफ़ी ये था कि भाई लीडरशिप की डिमांड थी कि सब यहीं से रिटायर होना चाहिए। तो हम एक देखिए आज हम ये लड़ाई में हम सफल तो है कि आज हमारे सारे बंदे यहीं से रिटायर हो रहे और आने वाले समय में भी जो रिटायर होंगे वो भी यहीं से होंगे, उसके लिए हमारी लड़ाई जारी है। और उम्मीद करता हूँ कि कॉमरेड तोरने जी जब भी आवाज़ दिया जाएगा, कॉमरेड तोरने जी, यूनिस जी दोनों अपना समर्थन देने के लिए हमारे बीच में एक बार फिर वापस आएंगे। कॉमरेड तोरने जी की और एक खास बात है कि दिल के साफ है और काम से डरा नहीं उन्होंने, उनको जो काम दिया गया वो काम किया है। आप दोनों को सर मैं अपने पूरे कर्मचारी की ओर से, फैमिली की ओर से, लीडरशिप की ओर से, दोनों प्रोफेशन की ओर से हार्दिक शुभेच्छा देता हूँ और आपके आगे की रिटायर्ड लाइफ बहुत अच्छी जाए, उसके लिए आपको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। कॉमरेड तोरने जी क्योंकि हमारी लीडरशिप है, लीडरशिप का मान सम्मान एक बार फिर जैसे बनता है, तो आप सबसे दरखास्त करूँगा कि एक आवाज़ में उनकी जयकार होनी चाहिए। कॉमरेड तोरने सबको लाल सलाम, सबको लाल सलाम, लाल सलाम। और यूनिस आज रिटायर्ड है और इसके लिए हमारे सारे वर्कर्स, लेडीज़ और उनके फैमिली मेम्बर सारे आए हुए हैं। अभी 35 ईयर सर्विस करने के बाद तोड़ने में और 35-40 के आसपास लंबा सर्विस करने के बाद तो ऐसा लग रहा है कि इतनी लंबी सर्विस होने के बाद आदमी यहाँ बैठ के रिटायर्ड हो रहा है, तो एक बहुत बड़ी बात है, क्योंकि ये एक बहुत बड़ा पारी है और इसमें से बहुत सारे जो इधर रिटायर्ड हो गए वो भी इस पारी को खेल के अभी उसके बाद नेक्स्ट पारी चालू हो जाएगा इनका, फिर जो एक अलग फैमिली बैकग्राउंड होगा उसको सब देखना है। शुरू से तो रहते ही है बट उसके बाद ज़्यादा शुरू हो जाता है। तो हमारे सारे वर्कर की तरफ से उनको जो अगला जो रिटायरमेंट लाइफ है बहुत अच्छे से जाए, बढ़िया जाए और कोई प्रॉब्लम है, कोई यूनियन है, हम हैं और बाकी के लिए आप लोग आते रहना, दिक्कत तो सॉल्व करें। ठीक है।
अब हम राष्ट्रगान करके साथ इस कार्यक्रम को फोटो करून घ्या. झालं आता आम्ही निघालो आहे. मी असं पूर्ण व्हिडिओ दाखवू शकली नाही कारण आहे ना म्हणजे इथे काहीतरी गव्हर्मेंटचे रूल्स वगैरे आहेत रेस्ट्रिक्शनचे व्हिडिओ वगैरे काढायला. तर तसे आर्मीचे गाड्या वगैरे होत्या मोठ्या मोठ्या ते सगळे व्हिडिओ काढू नाही शकली. एवढंच फक्त आम्हाला काढायला परवानगी दिली आहे असं बाकी काय काढू नाही शकत. आता फोटोशूट चालू आहे. बघा मला भेटलंय. मला भेटलंय. फोटो कोणाचा आहे? माझा मॅच पण नाही तुझा चेहरा. पप्पा माझे झालं. इथे आम्ही एवढंच दाखवलंय. इथे बाकीचे अजून आहे ना व्हिडिओज वगैरे. मिलेंगे कभी आप वही तो आते रहोगे. मेरा थोड़ा काम बाकी है तो आऊँगा बराबर. हां हां हो तिथे गेट आहे समोर. त्या साईडला पण काहीतरी आहे. तिथे जाऊ नाही शकत. गेट बंद केला आहे आणि ओलाची वाट बघतात सगळे. मला भेटलं. फोटो तुझा नाही आहे. फोटो तुझा नाही आहे. हे पण तुझं नाही आहे. अरे पप्पांचं गाणं माझं एकच आहे. हां मला काय दिलं आणि पप्पाला काय दिलं एकच झालं. अच्छा असं. एक भेटलं ते तुला काय भेटलं? पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल आईस्क्रीम. गुलाब. गाडी आली. या इथे बिल दे. आता आजचा व्लॉग इथेच एंड होतोय आणि आता भेटूया डायरेक्ट पार्टीमध्ये. बाय.